जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, एसपी गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनल मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। आज आपण त्या काकाकडे आलो आहोत, त्यांचे शेळ्या आहेत, तर आपण यांचा व्हिडिओ घेणार आहोत। तर काका तुमचं नाव आणि पत्ता सांगा। कुंडलिक रामकिशन, राहणार लांबोटा तालुका निलंगा, जिल्हा लातूर। आपल्याकडे किती शेळ्या आहेत? 15 आहेत। लहान मोठे म्हणून सगळे 15 आहेत। बोकड किती येतं? बोकड दोन आहेत। बकर उस्मानाबादी क्रॉस आहे ना? किती वय आहे त्याचं? 2 वर्ष 2 वर्ष ना? किती दातावर आहे? जुळले वयस करा चांगलं। मग कधीपासून तुला लावलेला? 2 वर्ष हा काय विकायचं का मग सांभाळायसाठी ठेवलं? विकायचं। कितीला मागायचं? 40ला मागायला ते। हा वजन किती पसर असेल वजन? वजन समजत एक 60-70 किलोच्या वरी पुढे जायचं। हा आपल्याकडं आता शेळ्या जर घ्यायचा म्हणलं तुम्ही, आता शेळ्या घ्यायच्या म्हणल्या किती वेळ तरच्या गेला पाहिजे किंवा किती दातावरच्या गेला पाहिजे? पलवणच्या घ्यावं पहिला रूनच्या। तर आता शेळी जर तुम्ही निवडता, शेळी एखादी घ्यायची तुम्हाला बाजारात गेलो तर शेळी निवडता तुम्ही त्या शेळीमध्ये काय बघता? पुन्हा दात बांधा वगैरे? हा बांधा पुन्हा कास काय? सड बघणार सड लांब पाहिजे का बरोबर पाहिजे? लांब पाहिजे। हा लांब खाली लोळ आलेले किंवा एकदम कास? तेवढं कासाचा कसं पाहिजे, आकार कसा पाहिजे? गोल मध्ये असं एवढं गोल पाहिजे। आणि सड लांब पाहिजे। सड फक्त पिल्याला पेला येव, खाली लुळणे म्हणजे खाली लोळलं तर कसं होतंय रस्त्याला घासतात किंवा काठे असं जर आता तुम्ही सोडला पाहिजे ते काट्यामध्ये चढला येते, सडाला काठे लागतात। हा त्या टाइप मध्ये जर सड जास्त लांब असले काटे वगैरे लागल्यामुळे जखमा होतात ना, सड फाटू शकतात, त्याच्यामुळे लांब सडा असायला पाहिजे नाही। तर मला सांगा तुम्ही कधीपासून शेळी पालन चालू केले? किती वर्ष झाले? 10 वर्ष झाले। तुम्ही सांभाळता का 10 वर्ष? 10 वर्षाचा तुम्हाला अनुभव म्हणजे आता शेळ्या डिलिव्हरी होता असेल किंवा वॅक्सिनेशन करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे, जंत्रनाशक दिला पाहिजे नाही, अशा काही अडचणी आल्यात का कधी? नाही हा स्वतःच घरी करतो डिलिव्हरी तुम्ही स्वतःच करतात? हा अडवलं तर वगैरे? नाही स्वतःच करतो। हा तुम्हाला सगळं जमतं म्हणजे 10 वर्षाचा चांगला अनुभव आलाय। लसीकरण वगैरे करतात का? करतात। कोणते लसीकरण करतात? लसीकरण मला साहेब लक्षात नाही। PPR, ETV, FMD 2 करतो। हा जंतनाशक औषध किती दिवसाला देतात पिल्याला? महिन्याला। लहान पिल्याला महिन्याला म्हणजे लहान मोठे समजे ते बारीक मोठे वजन बघून पाहिजे, वजनानुसार पाहिजे ना? म्हणजे मोठ्याला 10 मिली, बारक्याला 5 मिली, त्याच्यावर लहानला 2 मिली, 2.5 मिली, 3 मिली, 5 मिली। हा तर आता मार्केटमध्ये विकायचं म्हणलं शेळ्या तर तुम्ही घेऊन जाता काही ते जागेवर नाही घेऊन जावं लागतं। तुम्हाला मार्केट कोणतं जवळ आहे? निलंगा। आता आपल्याकडं तुम्ही सुरुवातीला किती शेळ्यापासून चालू केलं होतं? 1 शेळीपासून। आज जवळपास 15 शेळ्या, 2 बोकड आहेत। तर 2 बोकड ठेवायचं कारण सांगा बरं मला काय? ते 2 सगळेजण शेळी पालक 1 बोकड ठेवतात। आता मोठ्या शेडवर जास्त बोकड राहतात, ते चढावडी चढतात म्हणून ठेवायचं। हा म्हणजे स्वतःमध्ये कॉम्पिटिशन दोघाला इरस घेऊ। कॉम्पिटिशन म्हणजे बोकडाचं कॉम्पिटिशन लागवड होते। आणि लागवडीसाठी बोकडामध्ये काय गुण पाहिजे, काय वैशिष्ट्य पाहिजे ते बोकडाला घ्या बरं आपले। लय काठड्यात गेलं, लय तिकडे लांब गेला त्यानं। या काका इकडे तू। लागवडीचा बोकड किती वर्षाचा असला पाहिजे? 1 वर्षाचा। 1 वर्षाच्या पुढचा। तर लागवडीचा बोकड घेता तुम्ही त्याच्यामध्ये लक्षणे काय बघतात? दात किती दातावरचा पाहिजे? 1 दात। 1 दात, 2 दातावरचा। बांधा वगैरे? बांधा कसा पाहिजे? बांधा जबर चौक भरलेला मागचा। अंडेल 1 अंडेल नसावा, 2 अंडे। हा तर बकऱ्याला आता लागवडीच्या बकऱ्याला तुम्ही खुराक वगैरे काय देता? काय देता? शेंगदाण्याची पेंड मिक्स, काही हरभरा नाही, आपलं ज्वारी ह्याचं गहू निक्के गहू, गहू आणि शेंगदाण्याची पेंड, गहू आणि शेंगदाण्याची पेंड, त्याच्यामध्ये मकाचा बरडा वगैरे काही
कॅल्शियम फॉस्फरस काही देता का? सोयाबीन कॅल्शियम वगैरे देता का काही? नाही. म्हणजे तुम्ही बाहेर ठेवत असल्यामुळे फॉस्फरस कॅल्शियम काही नाहीच म्हणाले. हा, फक्त शेंगदाण्याची पेंड आणि गहू. शेंगदाण्याची पेंड आणि गहू एवढं देता. बकरं मात्र नंबर 1 सोबत बाबा. हा. लागवड पिल्ले कसे पडतात ह्याचे? म्हणजे काय 5 हा हा. हे किती महिन्याचा पिल्लू? 6 महिन्यात 6 महिन्याचा आहे. बकर आहे का पाट आहे. पाट आहे का? ते पाट आहे ते बोकड आहे. हा हा. तेव्हा ते कसं पडतं. गाभण शेळ्या तुमच्याकडे असं गाभण शेळ्या ज्या आहेत म्हणजे डिपेन्सिस झाल्यामुळं टायमाला वेळेवर मागावर येता हा. का काही अंतर पडत आहे? नाही 3-3.5 महिन्याचं पाट. हा. बरं एक सांगा, आपले काही नवीन जी शेळी पालक आहेत त्यांना माझावर आली शेळी कळत नाही किंवा त्यांच्याकडे 1-2 शेळ्या राहतात, त्याला तुम्हाला माहित आहे माझावर आली शेळी कशी ओळखायची? बळस घालते. हा हा. त्याच्यावर प्रॉपर काही पाणी निघते महिन्यावरती. बळस घालते, आरडते, शेपूट खाली होते. शेपूट हलवते, आरडते, बळस गाळते आणि बकरं जर असलं तर बकऱ्याकडे आकर्षक होते. बकऱ्याकडे पळत येते. हा. बारक्या पाटी किंवा बकरी असतील त्यांच्या अंगावर पाय बिये टाकते, असा प्रकार आहे का? असं टाकते. हा. वर्षातून वॅक्सिनेशन किती प्रकारचे करून घेतो तुम्ही? म्हणजे जनावरांची हा, शेळीचे 30-40 पिल्ले होते. वर्षातून आता 15 शेळ्या येतात. 15 शेळ्याचं गणित किती आहे? एक बघ ते 2-2 पिल्ले देतो. दीड म्हणजे हा 2 वर्षात 3 येतो होते ते. 2. हा 2 वर्षात 3 येतो होते ते. तर आपल्याला म्हणजे हे तर राहते 18 महिन्याच राहते वर्ष. 18 महिन्यात. हा म्हणजे 18 महिन्यात 3 वेळा येतं ते. 2 वर्षात 3 वेळा येतं म्हणलं तर त्याचं गणित कसं पडते? आता 10-15 शेळ्या येतात तुमच्याकडे, तर कॅल्क्युलेशन जर लावलं तर किती पुस्तक जाते? पिल्ले. हा पिल्ले आणि त्यांचं तुम्ही पिल्लेच विकत असाल ना, पिल्ले तर पिल्ल्यापासून तुम्हाला प्रॉफिट किती भेटते? 7,000-8,000 एका पिल्ल्यापासून. तर जवळपास 15 शेळ्यापासून किती पिल्ले होते? 30 पिल्ले. 30-60 पिल्ले 1.5 वर्षात. 1.5 वर्षात 60 पिल्ले म्हणलं तर 8,000 जाते माहिती. किती महिन्याला एक पिल्ले? 4 महिने 5 महिने. हा. काही टार्गेट तुमचं असतं का बकरी किंवा काही कोणता तरी संग्रहामध्ये? नाही मोहरमत असं ते कोणता तर महिना म्हणतात ते? पुस महिना ना. हा पुस महिन्याला काही सीझनला. हा हा सीझन ते सीझनला शिकताव का? आधी मध्ये काय काढत नाही, आधी मध्ये काय काढायचं मात्र भाव कमी येते, ते आपणाला परवडत नाही. हा हा. तसं सीझनवरच पिले काम. 10 वर्षात तुमचा अनुभव काय आहे बरं? तुम्ही आता कधी असं घडलंय का आपण बा शेळ्या केला आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाली आहे, नाही माणसाला कसं डिप्रेशन आले आणि शेळी पालनात काहीच नाही असं कधी वाटले का? नाही. हा हा. कधीच काहीच नाही. हा चांगलं सांभाळल्यावर चांगलं राहतं. हा हा. त्याची निगराणी करणं झाल्यावर काय समजत हा असं ती तर आहे. म्हणजे शेळ्या बी क्वालिटी दिसल्या आता चांगल्या दिसल्या सुधारलेल्या. सांभाळल्याशी का हा हा. सांभाळावं हा सांभाळावं तर लागतंय. आता मला एक सांगा, तुम्हाला शेत किती आहे? शेत नाही. शेतकत काहीच नाही, जे काही आहे ते शेळ्यावरच आहे. हा. तर पावसाळा चालू आहे, पावसाळ्यात तुम्हाला अडचणी काय आहेत? आता अडचणी काय? पाऊस लागली जनावर करत नाही, उभारत्यात झाड. आता जरा वार सांडलं की असं 4-2 फाटे फुटले तर तोडले तेवढंच खात्यात. असं पुन्हा हळूहळू दिवस मावळायचं लागलं. आता कसं आहे माहित आहे का, पावसाळ्यामध्ये तुम्हाला आणि मलाच माहित आहे, तुम्ही कसं शेळी पालक आहात आणि मी आहे त्या फील्डचा डॉक्टर. सगळ्यात जास्त अडचणी म्हणलं शेळी पालनामध्ये पावसाळ्यातच आहे ना. नाही ऊन लागलं तर उन्हाला सांभाळावं लागतं, घाबरतात. आता शेळी जर म्हणली तर मग कोणत्या शेळीला दुसऱ्या शेळीला मारले गाभण तर गाबडाची शक्यता राहते. नंतर जास्त ऊन लागलं तर गाबडत्यात, नंतर गरम पाणी पिलं तर गाबडत्यात, अशी बी लक्ष राहते. तर आपण त्या टायमाला तुम्ही काळजी काय घेता? काळजी का आपण पुढे जायचं, पहिलं पाणी कसं आहे का आहे बघायचं, आधी चेक करायचं, नंतर घालायचं पाण्यावर. गरम पाणी पाहिल्यावर गाब. हा. दुसऱ्याच्या खांडात तुम्ही एकटंच फिरता? एकटंच फिरता. आता औषध उपचार म्हणलं, आता ह्याच्यातल्या संडास वगैरे लागली ना, सर्दी झाली, काय झाली, आता पावसाळा आहे सध्या, अशा अडचणी येतातच. तर त्या टायमाला काय करता? का आपलं इंजेक्शन
कोणते इंजेक्शन आपलं त्याची पाहिजे तर तुम्हाला इंजेक्शन वगैरे करता येतं का? नाही साहेब. म्हणजे डॉक्टर करून घेता काही संडासच्या गोळ्या वगैरे माहिती का? गोळ्या पाहिजे तर. गोळ्या कोणत्या पाहिजे का? साहेब देतात गोळ्या. म्हणजे डॉक्टरांना सांगितले तीच ट्रीटमेंट देता तुम्ही? हा असं आहे का? पूर्ण स्वतःच बघून घेतो डॉक्टर. हा हा हा. तर घेऊनच मग दाखव. मला एक सांगा, तुमचं आता शेळी आहे का, अचानक जर एखाद्या शेळीचं पोट जर फुगलं तर तुम्ही काय करायला पाहिजे, काय काळजी घेता त्या टायमाला? आणि त्या टायमाला तुमच्याकडे असं काहीच नाही, तुम्ही शेतात आरामात थाव, त्या टायमाला तुमच्या जवळ कुठला डॉक्टर येणार नाही, कुठलं मेडिसिन नाही, कुठलं औषध नाही ना, कुठली गुळी नाही, त्या टायमाला तुम्ही काय करता? आम्ही काय ते बाबळी साल काढून असं गाभारात घालून तिचं तोंड खाली मध्ये असं वाटतं. त्याच्यानं काय होते? त्यानं रोज केले त्याचं पोट सुवासन कमी, लय चाडे अडचण. म्हणजे कसं, जास्त जर पोट फुगलं त्या टायमाला तुम्ही बाबळीची काडी घालता, त्याच्यामुळे काय होते? पोट कमी होते, ते सुवास कमी होते. हा हा, बाबळीची काडी. दुसरा पर्याय तुम्हाला माहित आहे? दुसरा पर्याय का आपलं गोड तेल खायचं सोडा. हा, ती घरी गेल्या झालं त्या टायमाला तुमच्यापाशी काहीच नाही, काहीच नाही. त्या टायमाला दोन पर्याय. आज दुसरा ऍक्शन कोणी, 2 झाडाच्या काड्या घालायच्या, कधी 2 लिंबाची, कधी बाबळीची. काडी अशी घालायची नाही, अशी उभी काडी कशी घालता? आडवी. आडवी घालायची. कंटिन्यू तिने जीप चालत राहून, जीप चालल्यानंतर काय होतंय, जे काही गॅस भरलाय ते गॅस बाहेर फिकते, आणि गॅस बाहेर फिकली की पोट उतरते. आणि त्या टायमाला सगळ्यात महत्वाचं, आपल्या शेळीचं पोट फुगले त्या टायमाला शेळीला पाणी पाजायचं नाही. पाणी पाजलं जास्त फुगते, तिला श्वास घ्यायला त्रास होते, आणि आपण जर जास्त लांब असलो त्या टायमाला डॉक्टर आले नाही किंवा गोळ्या औषध नसल्या तर शेळी दगावते. काय नाही, अशा बी गोष्टी घडते. कसं राहते, काही शेळी पालक आहेत त्यांना काय राहते, अर्धवट नॉलेज असल्यामुळे, नॉलेज असल्यामुळे हा ती गोष्टी घडते. एवढा अनुभव आहे तेवढा हमकन स्वतःच्या नाही जमणार तर डॉक्टर असं समजा स्वतःच घरी समजा. हा, आता मला सांगा, तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे, आणि शेवटचा प्रश्न एक मोठा आहे. तुम्हाला आतापासून शेळी पालनाच्या काय अडचणी जातात आणि त्याच्यावर तोडगा निघाय नाही, कोणतीही काही अडचण असली तर आपण शेवटचा प्रश्न विचारा, त्याच्यावर तुम्हाला आन्सर सांगतो, उत्तर सांगतो. काही विचारा. लहान पिल्ले आहेत 15-20 दिवसाचे, त्यांची मृत्यू झालेली, अशी लई जागी गोष्टी घडल्या. लहान पिल्ले माती खाल्यावर का करायचं? माती खाल्यावर ते कसं आहे, किती दिवसाची पिल्ले आहेत? एक 8-15 दिवसाची. 8-15 दिवसाची. माती कशामुळे खाते? दिवारणी, जंतनाशक औषध पाजायचं कमी प्रमाणात. त्याचं वय किती आहे, वजन किती आहे, त्या प्रमाणात बघून त्याला जंतनाशक औषध द्यायचं. माती खायचं बंद होते आणि पिल्लू शेळीला व्यवस्थित. पांढऱ्या शिपट्टीवर माती खात्यात, माती संडास वगैरे पातळ करतात किंवा संडास खराब करून घेतात. दुसरं काही अजून? दुसरं काय नाही. हा हा, मोटिलिटी वगैरे काही आशिकपणा वगैरे आला शेळीला, कधी शेळी आता कशी राहते, आता तुम्ही तर बाहेर फिरता, तुम्हाला कधी अडचण येईल नसतं, तर काही असं शेड बघितलं आम्ही. म्हणजे पावसानं काय होतंय, सर्दी खोकला ताप मारते मध्यमध्ये, गाभण्या जनावरला थोडं सांभाळावं लागतं. सर्दी खोकला झाला, आता खोकला आहे, खोकल्यासाठी तुम्हाला घरगुती उपाय सांगतो. आपलं कापुराची वडी राहते का, कापराची वडी असं ठसकत्यात बघ. हा, त्याच्यासाठी घरगुती सांगतो, आणि तुम्हाला नंतर मेडिकल पण सांगतो. घरगुती म्हणलं एवढा गुळ घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये कापूर, आपलं देवाला हे लावायचं राहते बघा, पंथी वगैरे, त्या टाइप मध्ये ती कापूर जी राहत आहे 2-3 वड्या टाकायच्या, आणि ती मिक्स करून ती पाजायचं. त्याच्यानं काय होतंय, खोकला ठसकायचं कमी होते. हा, आणि दुसरा म्हणला तर गाभण्या जनावरला इंजेक्शन करते. गाभण जनावर चालते, पण कुण्या टायमाला कोणतं इंजेक्शन दिला पाहिजे डॉक्टरांच्या माहितीनुसार दिला पाहिजे. कारण कसं काय राहतं, काही इंजेक्शन गाभण काळामध्ये चलत नसतात, मग ती गाभण काळात द्यायचं नाही. ते फक्त काळजी कसं आहे, आपण विचारायला पाहिजे, किंवा डॉक्टर त्या टायमाला ट्रीटमेंट देतात. अजून काय अडचण तुमची? काय करतात, काय शेडवरचे जे आहेत त्यांची शेळी खाली बसली, उठतच नाही गाभण काळ. हा, अशा काही गोष्टी घडल्या.
ते अवसान कमी होते. हा म्हणजे तुमची आता फिरस असल्यामुळे तुम्हाला काय अडचण येईल नाही. वर असल्यानं मजबूत राहते हा. जनावर. आणि एका जागी बांधून असलं तर ते होणार नाही. हा हा त्याला काय कमी पडते फॉस्फरस कॅल्शियम त्याच्यामुळे कमी पडते. हा त्याच्यामध्ये पावर कमी राहते. हा. एवढंच आहे सर. म्हणजे आता पोस्टर काही अडचण येईल नाही. टायमाला डॉक्टरांना लावतो. चालतंय. तर मित्रांनो यांनी माहिती आपण चांगली दिली. त्या प्रकारे सर्व वॅक्सिनेशन हे करून घ्यायला पाहिजे. माझ्या पण मते मित्र डॉक्टर आहे तर शेतकऱ्यांच्या पण मते शेळीपालकांच्या मते वॅक्सिनेशन करून घ्यायला पाहिजे. त्यामुळे काय होतात आपल्या शेळ्या निरोगी राहतात, आजार जास्त होत नाहीत आणि वॅक्सिनेशन केलं पाहिजे. पण नंतर टायमाला डॉक्टरांना जास्त जर सिरियस असेल शेळी किंवा बोकड असेल तर दाखवून गेला पाहिजे. किंवा ह्यानी बोकड कसा निवडायचा किंवा शेळी कशी निवडायची हे पण आपण सांगितले. त्या प्रकारात शेळी निवडा पाहिजे. दात असतील किंवा शेळीचा बांधा असेल, शेळीचा कास असेल, बोकडा असं मागचा भाग असेल किंवा बोकडाचे अंड्याचे जे ही राहते एक अंड्याला नसणे किंवा 2 अंड्यावर पाहिजे. आणि बोकड व्यवस्थित सुदृढ पाहिजे म्हणजे लागवड चांगली होईल. आणि बोकड आपला लागवड जर चांगली झाली तर नंतरचे पिल्ले चांगले पडतील. बोकड घेताना बुट्या राशीचं नाही मोठ्या राशीचं गेला पाहिजे. तर मित्रांनो अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या SP गोट फार्मिंग डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.